आता जनरली लोक म्हणतात, की आता शनी मीनेत आलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही सोशल मीडिया स्क्रोल करा, कुठे काही वाचा. सगळीकडे अरे नाही, मीन राशीवरती हा परिणाम होणार, त्याच्या पुढच्या राशींवरती तो परिणाम होणार. माझ्या राशीला आता 7.5 येते का? हे सगळ्यांना जाणून घ्यायची जितकी इच्छा तितकेच गैरसमजसुद्धा पसरतायत. तर तुम्ही याबद्दल काही मार्गदर्शन कराल का, की शनी मीनेत आल्यामुळे नेमकं काय होणार आहे? हे लिहितात लोक ना, ते अभ्यासू नसतात. मनाला आलं, लिहून टाकलं. पण त्याच माणसाला माझ्यासमोर बसल्यावर मी काही प्रश्न विचारतो, त्याला त्याचं उत्तर माहिती नसतं. मग प्रत्येक राशीत कुठला तरी ग्रह येतच असतो. मग आता समज एखादा अतिशय शांत मनुष्य आणि त्याच्या राशीत मंगळ आला, हं. म्हणून काय मंगळ त्याला हॉट नाही करणार. त्याचा बेसिक स्वभाव शांत आहे. मेष वृश्चिक राशी तापट आहेत. त्याच्यात चंद्र आला तर ती माणसं कशी शांत झाली, होतच नाही, विंचूच. त्यामुळे हे स्वभाव जे ठरले ते नक्षत्राच्या ताऱ्यांचे स्वभाव त्यांना मॅच होतात. पण अच्छा. राशीत तो आला की लगेच त्याचा काहीतरी परिणाम आहेच असं मुळीच नाही. आणि शनी इतका मंदमती ग्रह आहे, त्याला शनई मंदपणे जाणारा, तो जवळजवळ 30 अंशाला 2.5 वर्ष घेतो, जो बुध फक्त 22 दिवस घेतो. मग त्याचा एक एक डिग्री पुढे गेल्यावर हळूहळू परिणाम होतो. पण काय परिणाम होईल विचारलं तर लोकांना वाटतं काय रोगराई होईल वगैरे, असं नाही. हं, शनी हार्डवर्क करायला लावतो मेहनत घ्यायला लावतो. खूपच. म्हणजे उलट राशीत मेनेत शनी आल्यानं मेनेच्या लोकांची आता हार्डवर्क म्हणजे खूप चांगली कामं होणार. बऱ्याच लोकांना असतं अरे बापरे, आता मला त्रास होणार, माझं हे होणार ते. असं काहीच होत नाही. मूळ तुमची पत्रिका पूर्ण तपासल्याशिवाय याची उत्तरं नाही देता येत. मूळ तसं फळ, खाण तशी माती आणि फूल तसा सौरभ. हे पहिलं पक्क अभ्यास करा आणि मग त्या ग्रहांचं फळ ठरवा. शनीचा संबंध आपल्याकडे कायमच 7.5शी जोडला जातो. तर 7.5ची दशा म्हणजे नेमकी काय असते? आणि त्याच्याबद्दल अनेक गैरसमज आहेत, ते तुम्ही दूर कसे कराल? 7.5 ही दशा नाही आहे, 7.5 हे भ्रमण आहे. हं. मोठा विषय आहे तरी थोडक्यात सांगतो. मनुष्य जन्माला का येतो? तो वासनेमुळे. वासनेपोटी आपला जन्म आहे. आता मी इथे आलो आहे, तर मी आता घरी जाणार की नाही, पण मी परत काय तो स्टुडिओत माझं काहीतरी राहिलं, हं. ते न्यायला येतो. तसं पूर्वजन्मी मी माझं मन जिंकलं नाही, काही वासना अतृप्त राहिल्या, त्या पुऱ्या करण्यासाठी मी परत जन्म घेतो, वासनेपोटी जन्म. मग तो चंद्र आणि शनीचं भ्रमण काय करायला लावतं? शनी महाराज हे तुम्हाला जीवाला शिवाचं रूप दाखवतात. तुम्हाला बोटाला धरून पहिलं तेरावर नेतात, जन्ममरणाच्या फेऱ्यात परत सापडू नको. मग त्यासाठी ते काही निगेटिव्ह गोष्टी दाखवतात. उलट ते चांगलं असतं, औषध देतात डॉक्टर. पण मग चंद्र जो आहे तो वासनांचा कारक आहे आणि वासना काढून टाकायच्या आहेत. मग चंद्राच्या मागच्या राशीत शनी महाराज येतात, त्याला 12वा शनी म्हणतात. 12वा शनी अति क्रूर स्थानी, म्हणजे त्या 12व्या शनीमध्ये माणसाला प्रचंड ते त्रास म्हणतात. आम्ही म्हणतो त्याचं मन काढून घेतलं आहे त्यांनी, काय त्रास असतात ते. मग तो पहिला शनी येतो 2.5 वर्ष, म्हणजे पहिले अडीच हं. आणि दुसरा परत 2.5 इंटू 3 7.5. आता उदाहरण द्यायचं झालं तर एक माणसाची बायको अतिशय सुंदर होती दिसायला, दोघेही मजेत राहत होते. पण त्याला 7.5 विवाहस्थानातनं आली, शनी विवाहस्थानातनं जायला लागला. त्याच्या बायकोला त्रास झाला, पोटाचा कॅन्सर झाला. ते इतकं ते प्रकार बघितले तरी ती कशी विव्हळते, डॉक्टर येत आहेत, उपाय काही नाही, मरण केव्हा येईल नेम नाही. आता त्याचा काय इंटरेस्ट राहिला मॅरेजमध्ये? लोक म्हणतात किती वाईट झालं, शनी आला तिकडं. शनीनी तुझा वैवाहिक जीवनातला इंटरेस्ट काढून घेतला आणि तुला वासनामुक्त केलं. ही फिलॉसॉफी कोणीच बघत नाही. तेव्हा शनीचे होणारे त्रास नसतात. शनी शिक्षण देतो वैराग्याचं, विरक्तीचं, आणि विरक्त करणारं एकमेव ग्रह शनी. आपल्या घरातले आजोबा असतात तसा शनी आहे. आजोबा कान धरतात ते तुम्हाला सुधारण्यासाठी. मग बाकीचे ग्रह कसे आहेत? बुधबुद्धी, मजा विनोद करणे, शुक्रशृंगार, चंद्राशी मजा करणे, मनाचे खेळ. शनी महाराज म्हणतात विचार करा, जन्मा यावे आणि मरावे, किती वेळा असे फिरावे. स्मरस सख्या हरीच्या पाया, किती उगाचं फिरशील वाया. आणि शनीच्या 7.5 नंतर माणूस खूप अंतर्मुख होतो. किंवा मी माझा मित्र समजवतो त्याला, किंवा माझी बायको
कोवढं प्रेम करत होतो ते अशी निघाली. हे सगळे निगेटिव्ह अनुभव येऊन आपण विरक्त होतो. ती विरक्ती सहजासहजी येत नाही. संतांनी फार त्रास सोसला तेव्हा विरक्ती आली. आणि मनुष्य जन्माचं ध्येयच ते आहे, विरक्त व्हावं. समजा आपल्याला प्राण्यांच्या योनीला टाकलं असतं तर आपण काय केलं असतं? ही एकच योनी असे उपासना करू शकते परमेश्वराची आणि मुक्त होऊ शकते. म्हणून नरयोनी सगळ्यात श्रेष्ठ. आणि 7.5 अतिशय सुवर्णकाळ. तुम्ही 7.5ला सुवर्णकाळ म्हणताय तुमच्या अभ्यासानुसार आणि अनुभवानुसार. पण तसं समाजामध्ये फार त्याच्याबद्दलचं प्रबोधन झालेलं आपल्याला दिसत नाही. मग असं सांगतात की नाही तुम्हाला 7.5 आली, तुम्ही आता ही पूजा करा. तुम्हाला 7.5 आली, तुम्ही हे काम करा. तर अशा सगळ्या व्यक्तींना तुम्ही सल्ला काय द्याल की 7.5 तुमच्या राशीला आली तर म्हणून मग मला काय आजचा करायचं? तुझा कार्यक्रम आवडला की तुम्हाला संधी दिलीस लोकांना सांगण्याची, गैरसमज दूर करण्याची. तेव्हाच करतोय. पण माझ्या राशीचक्र पुस्तकामध्ये फार डिटेल मी 7.5 आणि शनीवर लिहिली. आणि माझी जिथे जिथे लेक्चर्स होतात, इव्हन माझ्या राशीचक्र प्रयोगात्मक विषय मी मुद्दा म्हणतो. मग लोक अंतर्मुख होतात. अरे बरोबर आहे, उपाध्ये म्हणतात ते. मी ज्याला त्रास म्हणतो त्या त्रासानंतर मला कळलं माझे नातेवाईक कसे आहेत. मी अंधारात होतो, शनीने माझे डोळे उघडले. हे मी नित्य प्रबोधन करत असतो. आणि आत्ताही ज्याला तुझा फोन आला तर पटकन हो एवढ्यासाठी म्हटलं, अरे प्रबोधन करायला आपल्याला बोलवायला छान आहे. तेच जर तू सांगितलं तर किस्से सांगा तर म्हटलं तर नंतर बघू. पण छानपैकी आपल्याला तिने विषय दिला आहे तर आपण जाऊया. म्हणून मी सगळं बाजूला टाकलं आणि आलो इथे. आणि मी आज हेच प्रबोधन करतो. त्यामुळे आज एवढे तुमचे प्रेक्षक जे बघतायत त्यांना कळेल 7.5 घाबरायचं नाही. मी कुंभ, मीन आणि मेष या राशी नशिबवान आहेत. तिघांना 7.5 चालू आहे. मेष, मीन आणि कुंभ लोकांना लक्ष ठेवावं काय चाललं आहे माझ्या आयुष्यात. तर तुम्हाला वाटेल की खूप वाईट चाललं आहे, माणसं सगळी फिरली. तसं नाही आहे. मला शनीने डोळे उघडून सांगितलं, इथे विचार कर आणि मैत्री कर. हे माणसं अशी आहेत. म्हणजे सत्यदर्शन घडवणारा ग्रह म्हणजे शनी आणि तो काळ म्हणजे 7.5. हे तुम्ही किती सुंदररित्या सांगितलं की धन्यवाद. अंतर्मुख करायला लावतो शनी तुम्हाला आणि तुमच्या ज्या बेस्ट कॅपॅसिटीज आहेत त्या सगळ्या तुमच्याकडनं त्या काळामध्ये तो वापरून घेतो. पण मग आत्ताचा विचार करायचा झाला आत्ताच्या ग्रहबदलानुसार तर मीन राशीमध्ये सध्या शनी आहे असं सांगितलं जातं. तर कोणत्या अशा राशी आहेत की ज्यांना या ग्रहबदलाचा सर्वाधिक फटका बसू शकतो किंवा त्रास होऊ शकतो? फटका असा नसतोच. तो ज्ञानच मिळतं आपल्याला. त्यातल्या कुंभ आहे, मीन आहे आणि मेष आहे. पण त्या व्यतिरिक्त एक मिनी 7.5 असते की आता उदाहरणार्थ हा मिनेतला शनी मेषेला 12वा आहे. म्हणजे त्यांना 7.5 आहेच. धनुराशीला हा 4था आहे. 4था, 8वा आणि 12वा जो ग्रह असतो तो मिनी 7.5 सारखाच असतो. मग धनुराशीच्या लोकांना आता 4था म्हणजे काय? कुंडलीतलं 4थं स्थान म्हणजे घर. 4थं स्थान म्हणजे मन. आपलं मनाला त्रास होणाऱ्या घटना घडणार. आपल्या फॅमिलीमध्ये भांडणं, कटुता निर्माण होणार. पण हे जनरल फळ झालं. पण त्याची पत्रिकाच मुळात खूप स्ट्रॉंग आहे. चतुर्थातच गुरु आहे. त्याला तेवढा होणार नाही. हे डूज अँड डोंट्स फार अवघड असतात तपासायला. पण जनरल आपण बोलू की धनूला 4था आहे. धनुराशीच्या लोकांना या 2.5 वर्षाच्या काळात अतिशय मनाला त्रास होणाऱ्या घटना घरात घडतील. मन उद्विग्न होणाऱ्या घटना घडतील. तीच गोष्ट बघायला गेलं तर वृश्चिकेपेक्षा तो तुळेला 6वा येणार. तूळ राशीचे लोक मुळामध्ये अतिशय संतुलित वगैरे, पण ते शत्रुत्व ओढवून घेणार. आणि 6 म्हणजे रोग. तुळेच्या अनेक मंडळींना शारीरिक प्रकृती बिघडणार. हे जनरल. मग त्यांच्या मूळच्या पत्रिकेच्या कुवतीप्रमाणे ते फळ कमी जास्त करायचं. असं प्रत्येक सुद्धा एक एक राशीला मिनी 7.5 असते. ठिय्या म्हणतात त्याला. आणि ही मेन 7.5 7.5 वर्षाची. मला विचारशील तर मी 7.5ची वाट बघतो. ज्यावेळेला मला 7.5 आली होती मी वाट बघत होतो. आणि सगळ्या घटना तशा घडल्या. पण मला आधी माहिती असल्यामुळे मी शांतपणे सहन केलं की लोक म्हणतात काय कोणी पाहिलं आहे शनी आणि हे येऊ ते 7.5 मग कळेल तुम्हाला. आणि दुसरं शनी मृत्यूचा कारक आहे.
म्हणून शनी सगळ्यात बलवान असतो मृत्यूस्थानात. काय डिले करायचा मृत्यूला कर, म्हणजे दीर्घायुष्य दे. म्हणून तुमच्या मृत्यूस्थानात शनी असेल तर दीर्घायुष्य होतो. सगळ्यांना पोचवल्याशिवाय जात नाही. इतके कलर्स आहेत ना त्याचे. त्यामुळे अधनमधनं तुम्ही कुठच्याही कर्मा बोला, मी हे सांगत जाईन, असं एका ह्याच्यात होत नाही. अगदी बरोबर. पण माझा खूप लाडका ग्रह शनी. आणि तुम्ही लोकांनी सुद्धा आता हे आज ठेवलं म्हणून सगळ्या तुमच्या प्रेक्षकांना सांगतो, शनीचं स्वागत करा, शनीचं अंतरंग समजून घ्या. आणि उगीच शनी माझ्या मागे लागला आहे, शनी आडवा आला, अशा भाषा करू नका. ग्रह देवता आहेत. दुसरी गोष्ट, तो प्रश्न विचार बरा आला, काय काय करत बसतात, पूजा अर्चा, लोहदान करा, शनी महात्म्य वाचा सारखं, हे नका करू. शनीला काय आवडतं? नम्रता आवडते. आणि म्हणून शनी महात्म्यात नेहमी आवर्जून सांगितलं आहे, गर्व धरिलं त्या पुरुषाशी ऐसेच गांजीन मी. आणि प्रत्यक्ष गुरुंना साडेसाती आली त्याला ते म्हणाले, त्यांना सोळावर नेऊन आणलं होतं शनीने. आणि मग म्हणाले, गुरुजी तुम्हास गर्व झाला म्हणून हे अपराध घडला, क्षमा करा बाळकाला. त्यांच्या मनात काय गर्व आला, शनी काय करणार आहे माझं, सव्वा प्रहर आहे, मी निघून. ठीक आहे, सव्वा प्रहरात मी काय करतो बघा. हे शनी महात्मी पोथी म्हणून वाचू नका, त्यात विचार काय सांगितलेत बघा. असा खूपच अंतर्मुख करणारा खोल प्रज्ञेचा ग्रह म्हणजे